स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख महंत स्वामी महाराजांचे गुरुवारी सायंकाळी शहरात आगमन झाले। त्यांच्या उपस्थितीत शहरात 3 दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमासाठी देश विदेशातून भाविक व संत आले आहेत। आगमनानंतर महंत स्वामी महाराज यांची स्वामीनारायण मंदिर परिसरातून गुरुवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली। त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख महंत स्वामी नारायण महाराज यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। सायंकाळी त्यांचे आगमन झाल्यानंतर मंदिर परिसरातून त्यांची शोभायात्रा काढण्यात आली। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ढोल ताशांचे पथक रस्त्याच्या दोन्ही बाजूला मशाल घेतलेले युवक उभे होते। शोभायात्रेत लेझिम पथके, ज्योत पथक व विविध सांस्कृतिक पथक सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे मार्गाच्या दोन्ही बाजूला मंदिरापर्यंत स्वयंसेवकाची साखळी करण्यात आली होती। मिरवणुकीच्या मार्गावर फुग्यांची सजावट करण्यात आली होती। मंदिरात आल्यानंतर महंत स्वामी महाराज यांनी प्रथम निळकंठ स्वामीच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले। यानंतर स्वामीनारायण मंदिरात जाऊन तेथे साष्टांग नमस्कार केला। त्यानंतर ते सभा मंडपात आले। यावेळी त्यांनी सर्व भाविकांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला। त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे। या स्मारकाच्या भूमी व जलपूजनासाठी राज्यातील विविध भागातील गड किल्ल्यांची पवित्र माती व प्रमुख नद्यांचे पाणी मुंबईला पाठवण्यात येणार आहे। त्यानुसार जिल्ह्यातील लळिंग, सोनगीर, थानेर या किल्ल्यांची माती व तापी, अरुणावती, पांझरा, बुराई नदीचे पाणी पाठवण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या धुळे शाखेतर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून तापी नदीचे पाणी व लळिंग किल्ल्याची माती असलेल्या कलशांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। येथील पारोळा रोडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला। ब्राह्मवृंदाच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले। मिरवणुकीत ढोल ताशांसह तरुण तरुणींच्या पथकाने लेझिम झांज, टिपरी नृत्य करत सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले। ही मिरवणूक पारोळा रोडवरून कराचीवाला खुंट, आग्रा रोड मार्गे श्रीराम पेट्रोल पंपासमोर असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेली। तेथे तिची सांगता झाली। मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देणाऱ्यांवर भर दिला होता। मिरवणुकीत भाजपाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामन गवळी, ओम खंडेलवाल, विजय पाच्छापूरकर, डॉक्टर योगेश ठाकरे, सुनील नेरकर, संजय बोरसे, भीमसिंग राजपूत, कुणाल चौधरी, भारती माळी, प्रतिभा चौधरी, अमोल भागवत आदी सहभागी झाले होते। मिरवणुकीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। भारतीय जनता पार्टी या सरकारला छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार केलं। त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आश्वासन दिले होते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारून आज ती वचनपूर्तीची वेळ आलेली आहे। दिनांक 24 डिसेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आहे। तरी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो का सर्व नागरिकांनी आपापल्या घरी ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान आपल्या घरी तो ऐतिहासिक सोहळा बघून आनंदोत्सव साजरा करावा। त्यानिमित्ताने आज या ठिकाणी धुळे भारतीय जनता पार्टी महानगरातर्फे ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। रॅलीचा शुभारंभ माननीय आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले। आज रात्री काही 5 कार्यकर्ते रामनाप्पा यांच्या नेतृत्वात 5 कार्यकर्ते तापीचं पाणी आणि लळिंगची माती ही या ठिकाणी कसा ठेवण्यात आलेली आहे ते घेऊन
मुंबईकडे रवाना होणार आहे आणि त्या थोडं पुतळ्याच्या निर्माणासाठी या धुळे जिल्ह्याची एक भर होणार आहे. कारण की आपल्यासाठी एक गौरव आहे का धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले मिस्त्री यांच्या माध्यमातून, राम सुतार यांच्या माध्यमातून हा स्मारक तयार होत आहे आणि ते स्मारक ते तयार